नमस्कार, मी तनुजा ढेपे राजमुद्रा न्यूज मध्ये आपले स्वागत करते। सातारा जावळी विधानसभा महायुतीचे उमेदवार आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या प्रचारार्थ संजय उर्फ पप्पू लेवे तसेच धीरज ढाणे मित्र समूहाच्या वतीने भव्य युवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। यावेळी हजारोच्या संख्येने युवकांनी उपस्थिती लावली होती। कोपरा सभेला संबोधित करताना शिवेंद्रसिंह राजे यांनी आज तुम्ही माझ्या वेळेला आला, मी तुमच्या वेळेला 24 तास हजर राहणार असल्याचे सांगत युवकांना शब्द दिला। यावेळी बाबाराजेंना मतदान करून कॅबिनेट मंत्री पदापर्यंत पोहोचवायचे आहे असे सांगत संजय उर्फ पप्पू शेट लेवे यांनी युवकांना साथ घातली। खऱ्या अर्थाने ही सभा गाजवली ती म्हणजे धीरज ढाणे यांनी। देख लेना आंखों से, बाबाराजे आएंगे लाखों से अशी शेरशायरी करत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला। यावेळी उपस्थित युवकांनी बाबाराजे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार केला आहे। आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी वेळात वेळ काढून इथे उपस्थिती दाखवल्याबद्दल पहिले त्यांचे आभार मानतो आणि सगळ्यांनी माझ्याकडे एवढा मित्रवर्गामध्ये जन्म आला महाराजांच्या ताकदीमुळे आज मी इथं जे दिसतोय तुमच्या त्यांनी आज महाराजांमुळे मी कधी भाषणात केल्यामुळे आज महाराजांनी मला प्रोत्साहित केल्यामुळे मी पहिल्यांदा बोलतोय काय चुकलं क्षमा असावी। आणि महाराजांनी 5 वर्ष आपल्याला मदत केली आहे, 5 वर्ष महाराजांनी आपल्याला मदत केली। आरा अडचणीत महाराजांशिवाय आपल्याला कोण नाही। 20 तारखेला आपण त्यांना दाखवून द्यायचे मतपेटीच्या द्वारे की आपण काय आहे ते, ही आपली जी युवकांची जी ताकद आहे ती 20 तारखेला मतपेटीतून आपल्याला दाखवायची आहे। एवढंच विनंती करतो। 2 शब्द थांबायचे। सातारा जावळीचे लाडके आमदार शिवेंद्रराजे भोसले बाबाराजे यांचं या मेळाव्यात आल्याबद्दल हार्दिक स्वागत। या स्टेटावरील आमचे बंधू अमोल मोहिते, आमचे गुरु दत्ताजीराव थोरात गोडबोले, आमचे चुलते अविनाश कदम, आपले अविनाश लेवे आणि आमचे काका अवी कदम यांचं सहकार्य आम्हाला कायम लाभलेलं आहे। सहकार्य म्हणजे भरपूर लाभलेलं आहे। आज त्यांच्यामुळे आम्हाला मोठं व्यासपीठ मिळाले बेरोजगार मला, नाहीतर आम्ही असंच केलं होतो बाबा दुसऱ्याच्या मागे, आणि त्यांनी आमच्यासाठी कधीच काही केलं नाही आणि करतील अशी कधी अपेक्षा बी नाही त्यांच्याकडून। आता पण तरी सुद्धा आता आपण सगळ्यांनी मिळून असं काम करायचं आहे की युवा मेळावा आपण घेतलेला आहे, ज्येष्ठ नागरिक आहेत भरपूर आलेले आहेत आपल्या इथे, तर आपण एवढंच काम करायचे की जेवढी जास्तीत जास्त मतं बाबाराजेंना कशी मिळतील। कदाचित आपला भाऊ चुलता काहीतरी वेगळं काम करत असेल तर त्याला आपण सगळे मिळून असं सांगू की बाबा यावेळेस तुझा विचार करू नको लोकांचा, आमच्या बाबाराजेंना मत दे। बाबाराजेंना मत दिलं तर महाराष्ट्रात 1 नंबरनं सीट बाबांची लागली तर मला वाटते कॅबिनेट मंत्री देण्यापासून कुणीच थांबवू शकणार नाही बाबांना। आणि बाबांना जर कॅबिनेट मंत्री मिळाले या टर्मला तर इथून पुढचे 15 वर्षाचा फंड आपला सातारा जावळीला बाबा नक्कीच देतील। कारण पालकमंत्रीपद मिळालं तर त्यांना जिल्ह्यात काम करायचे, पण तरी सुद्धा माझे मतदार ज्या लोकांनी मला 1 नंबरनं महाराष्ट्रात निवडून दिले तर पुढचा 15 वर्षाचा फंड मला वाटते बाबाराजे सातारा जावळी टाकल्याशिवाय राहणार नाही। बाबा टाकताल ना? बाबांनी एवढा असा तुम्ही करताय बाबा, त्याच्याबद्दल दुमत नाही, पण जर पालकमंत्री पद मिळालं तर मला वाटतं सातारा जावळीसाठी इथून पुढच्या 15 वर्षात जेवढा फंड येणार त्याच्या नक्कीच 4 पट फंड बाबा आपल्या इथं आणतील आणि आपल्या कामाला गती मिळेल। त्याच्यामुळं यावेळेस कोणी चुकीचा विचार किंवा चुकीचा निर्णय घेऊ नका। मतदाना दिवशी 20 तारखेला जेवढ्यात जास्तीत जास्त मतदान बाहेर काढा, मतदान करा, म्हणजे महाराष्ट्रात 1 नंबरनं सीट लागेल आणि आपले राजे महाराष्ट्रात 1 नंबरनं जर लागले तर आपल्या सगळ्यांना त्याचा अभिमान असेल असं मला वाटतं। एवढं बोलून 2 शब्द थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सांगितले सर बोलले सगळे, तुम्हाला विषय जो मुद्द्याचा विषय जो तुम्हाला माहितीच आहे। आपल्याला 20 तारखेला जास्तीत जास्त मतदान आपल्याला आपल्या सातारा शहरातनं भारतीय जनता पार्टीला आणि आपल्या महायुतीला करून घ्यायचे। धीरजनं मगाशी बोलताना सांगितलं की बाबांमुळं मी इथं आहे आणि बाबांचं मला सहकार्य वगैरे,
पण असं हे नाही, शेवटी त्याचे कष्ट पण आहे आणि काही वेळेला त्याला अडचणी आल्या, त्या अडचणीतनं मदत करण्यासाठी, बाहेर काढण्यासाठी मी त्याच्याबरोबर होतो, ही वस्तुस्थिती. आणि अडचणी एवढ्याच होत्या की कुठेतरी त्याला मुद्दामून काही गोष्टी झाल्या होत्या. काही वेळेला मुलं आहेत, तरुण पिढी आहे, चुका होतात असं पण आहे. पण शेवटी कुठेतरी एक चांगला मार्ग तरुण पिढीला जर दाखवून दिला आणि त्या मार्गावर एकदा जर ही मुलं चालायला लागली तर नक्कीच त्यांचं आयुष्य बदलू शकतं, ही वस्तुस्थिती. आज धीरजनं सुद्धा एमडी कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून आज लेआउटचा वगैरे व्यवसाय चालू केला. आज प्लॉटिंग वगैरे ह्या गोष्टी तो करतोय आणि एक अतिशय चांगलं काम त्यांना आता हातामध्ये घेतलंय. पप्पू तर पहिल्यापासून व्यवसायामध्ये आहे आणि त्याचं व्यवसायावर लक्ष असतं आणि 100% पप्पूला पण मी सांगतो, पप्पू माझं संपूर्ण सहकार्य तुला, धीरजला, मिस्त्री, अजून जे कोण आपली सगळ्यांना सहकार्य, काळजी करू नका. जेवढं माझं जे काय वलय, जे काय ताकद, जे काय आहे, मंत्री वगैरे हा व्हायचा विषय पुढं ते आपण नंतर बघू, पण आता पण जे काय ते तुमच्या मागे एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला पूर्ण सहकार्य. मी इथं साताऱ्यातला आमदार जरी असलो, जरी तुम्ही मला पुढच्या 5 वर्षासाठी करणार असला, सगळं जरी असलं तरी पहिल्यांदा मी तुमचा मित्र आहे हे लक्षात ठेवा आणि मित्र म्हणून तुमच्या मागं मी कायम आहे आणि कायम राहणार. कधी मित्र म्हणून किंवा आता तुम्ही माझ्यासाठी एवढं करताय, तुम्ही माझ्यासाठी रात्रंदिवस फिरताय, एवढा सगळा प्रयत्न करताय. आज एवढी सातारा शहरातली, तालुक्यातली सगळी मुलं तुम्ही इथं गोळा केली का, तर माझ्यासाठी, तुमच्या शब्दाखातर आज ही सगळी इथं आली एवढ्या मोठ्या संख्येनं. आणि हे मी कधी विसरणार नाही. आणि माझं एक राजकारणातलं तत्व आहे, आपला जो आपल्यासाठी झटत असतो, जो आपल्यासाठी वेळ देतो, त्याची वेळ आल्यानंतर आपण मागं हटायचं नाही हे मला माहिती आहे. मग काही विषय असू दे, कुठलीही मदत लागू दे, जो माझ्यासाठी जो उभा राहिलेला आहे त्याच्या मागं 100% वेळ असताना किंवा त्याला माझी गरज असताना मी 100% त्याच्या मागं उभा राहणार, ही आपलं राजकारणातली स्पष्ट भूमिका आहे. आणि म्हणून माझ्या या सर्व मित्रांच्या मागे मी कायम आहे. पुढे सुद्धा आपल्याला लागेल त्याच्यामध्ये सहकार्य नक्की तुम्हाला सगळ्यांना मी करीन. तुम्ही पण सगळे आज धीरजच्या, पप्पूच्या निमंत्रणावर सगळी जण आलाय. तुम्हाला पण माझं सांगणे की तुम्हाला पण माझी कधी गरज लागेल, कुठल्याही कधी या माझ्याकडे, बंगल्यावर असतो, माझं ऑफिस सुद्धा आहे. एकतर मी अनेक वेळा मी काय साताऱ्यातनं बाहेर पहिली गोष्ट जात नाही. मी जास्तीत जास्त काळ साताऱ्यातच असतो, एकतर घरी, कारखान्यावर, नाही तर जिल्हा बँक, या 3च ठिकाणी माझं दिवसभरामध्ये काय असतं तर. आणि मग कुठे कार्यक्रमाला, लग्नाला बाहेर गेलो होतो तेवढ्यापुरतं मी जातो. पण नक्कीच कुठेही आपण भेटू शकतो, मी असतो, हे तुम्हाला पण माहिती. त्यामुळे कधीही तुम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये माझी मदत लागली तर मला कधीही या माझ्याकडं माझं पूर्ण सहकार्य राहील. मुलांना वाटतं की कसं जायचं, बाबा भेटतील का, ऑफिसला कसं जायचं, आपल्याला आज घेतील का, आज बोलवलं जाईल का, मग अपॉइंटमेंट घ्यायला लागते का, असं अनेक शंका मुलांच्या मनामध्ये असतात. पण असलं काही नाही. माझा मोबाईल नंबर आता मला वाटतं गेली 25 वर्ष तोच आहे. 25 वर्षात मी कधी नंबर पण माझा बदलला नाही, कारण तो सगळ्यांकडे आहे. तुम्हाला ज्या वेळेला गरज लागेल, अगदी फोन जरी मला केला तुम्ही की बाबा आम्ही असं आमची अडचण आहे, मग काय हॉस्पिटलचे कधी विषय असतो, कधी ऍडमिशनचे विषय असतात, कधी पोलीस स्टेशनचे विषय असतात, कधी गाडीला आरटीओ ऑफिसचा नंबरला पाहिजे असतो, कारण तो विषय सध्या गरम आहे सगळ्यांना. सगळ्यांना नंबरच्या बाबतीत कोणच काय थांबायला तयार नसते. पण ही शेवटी मुलांचे जे विषय आहेत, पोरांचे जे विषय आहेत ते मी सांगतो. त्यामुळे कधी तुम्हाला माझी मदत लागेल, कधी सांगा, मी तुमच्याबरोबर आहे.